संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, त्यानंतर दिव्यांग पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याची सुरुवात एकदम सुखद धक्क्याची होती. कारण का पैशांचं वितरण होणार. फेब्रुवारी हप्ता वितरणाबाबत एक मोठी अपडेट आली होती, तारीख जाहीर झाली होती. आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 6 वाजल्यापासून ते 5 फेब्रुवारी रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून हे असा मेसेज आला होता. परंतु लाभार्थी कालपासून वाट पाहत आहेत की आपले पैसे कधी जमा होणार आहे. कारण हे मेसेज येऊन आता 2 दिवस झालेले आहे, 5 तारीख निघून गेलेली आहे, 6 तारीखची आता दुपार झालेली आहे, तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस अधिकाऱ्यांना विचारलं जातं किंवा निराधार योजनेचे काही विचारपूस केल्यानंतर काय होतं की तांत्रिक अडचण हे कारण समोर येतं. अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा एक नवीन अपडेट आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की तारीख बदललेली आहे. म्हणजे इथे 4 फेब्रुवारी आहे, इथे 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 5 फेब्रुवारी 2026 रात्री 11 वाजेपर्यंत. आता हे तारखांमध्ये प्रत्येक वेळेस चेंजेस होत आहेत, बदल होत आहेत. प्रत्येक वेळेस तारखांमध्ये जे काही बदल होत असल्यामुळे नक्कीच इथे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना विश्वास राहिलेला नाही, गैरसमज होत आहेत. कारण आपण सुद्धा त्याबद्दल माहिती देतो व लाभार्थ्यांना असं वाटतं की ही फेक माहिती आहे का. मॅडमनी तरी माहिती सांगितली होती. मॅडमनी हे प्रत्येक वेळ ज्यावेळेस सांगते त्यावेळेस पैशांचं वितरण होतं. मग यावेळेस काय झालेलं आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं गेल्यानंतर हे सांगितलं जाते की तांत्रिक अडचणी आहे, डीबीटीवरती आम्ही सगळी तयारी केलेली आहे, पुन्हा पैशांचं वितरण होणार आहे. पण या तांत्रिक अडचणींमुळे आज जरी पैसे म्हणजे हे जर सॉल्व्ह झालं तर नक्कीच आज संध्याकाळपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील किंवा मग तो सोमवारपर्यंत जाणार आहे. तर लाभार्थ्यांना नक्कीच सरकार इथे नाराज करत आहे. कारण निराधार योजना ही जुनी योजना, ही काही नवीन सुरुवात झालेली नाही किंवा नवीन योजना आहे त्यामुळे त्यामध्ये काही मेंटेनन्स किंवा त्यामध्ये काही आपल्याला बदल करण्यात यावे असं काही नाही आहे. निराधार योजना हे काय की जुनी योजना आहे आणि खूप सारे लाखो लाभार्थी आहे की या योजनेचा लाभ घेत आहेत व लाखो लाभार्थ्यांना नक्कीच इथे निराधार योजनेची गरज आहे. कारण निराधार योजनेमुळेच नक्की ते लाभार्थ्यांना आधार मिळत आहे. विधवा ज्या बहिणी आहेत त्यांना असो किंवा दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थी असो, वयोवृद्ध असो, औषध पाण्याचा खर्च असो किंवा घरातील काही अडचणी असतात, त्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेपूर्वी म्हणजे 5 तारखेपर्यंत तुम्ही हप्ता वितरण होणार सांगितलं होतं, त्याच्या आधीच तुम्ही पैशांचे वितरण करायला पाहिजे आहे. पण वेळ निघून गेल्यानंतर सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. प्रत्येक वेळेस एक कारण समोर केलं जाते की तांत्रिक अडचणी किंवा मग UDID EKYCची जी काही दिव्यांग बांधवांचे आहे, जे वाढीव अनुदान आहे 1,500 रुपयेवरून 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना करण्यात आले होते. तर इथे KYC केली तर अजून एक नवीन अपडेट आहे. तर तुम्ही KYC केली त्यामध्ये नंतर 7 ते 8 अपडेट असतात, ते अपडेट करायचं. अपडेट झाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला UDID कार्ड द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या नावासमोर जे हॉल्ट काढतील व तुम्हाला 2,500 रुपये जमा होणार. बरं, ही प्रत्येक लिस्ट अपडेट होते ते 1 महिन्यांचा कालावधी असतो वितरणासाठी. ज्यावेळेस मागच्या वेळेस आता जानेवारीचा मंथ एंडला वितरण झालं, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता आता वितरण होण्याची दाट शक्यता आहे. कारण तारखा समोर आलेल्या आहे. पण फेब्रुवारी ते पुन्हा मार्च असणार आहे. 1 महिन्यांचा जे काही कालावधी असतो त्यामध्ये तुम्ही जे तांत्रिक अडचणी असू द्या किंवा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची जी UDID कार्ड, दिव्यांग बांधवांची EKYC आहे, ही सगळी तपासणी तुम्ही करा. हयातीचा दाखला सांगितला होता व प्रत्येक लाभार्थी हे काम करत आहे, बिनचूक ते काम करत आहे. त्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्ही नाराज करू नका. लाभार्थ्यांचे पेन्शन नक्कीच इथे सोमवारपर्यंत तरी खात्यात जमा झालं पाहिजे आहे. कारण इथे जे काही तारखा तुम्ही देता त्याच्यामुळे काय होते की एक अपेक्षा असते की हे पैसे तरी जमा होतील, पण कोणतेही पैसे जमा न झाल्यामुळे इथे नक्कीच नाराजी दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी जर आवाज उठवला तरच इथे काहीतरी होऊ शकतं. फेब्रुवारीचा हप्ता वितरण असो किंवा मार्चचा हप्ता असो किंवा पुढील हप्ता असू द्या, जे आपले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होते की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. महिना संपत आला तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत. हे एक फॅक्ट आहे. ही जे खरं चालू आहे ते आपण म्हणतो की ठीक आहे, एखाद्या वेळेस पहिले येत होतं, मागच्या वर्षी सुद्धा पहिले 6 महिने 5 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत होते. आपण नाही म्हणत नाही, जमा केले, मग परत का अडचणी येत आहे त्यावरती नक्कीच इथे काहीतरी परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे आहे, जेणेकरून प्रत्येक वेळेस लाभार्थ्यांना या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.